जोरदार. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आनंद वाटला. बघा, प्रत्येक जिल्ह्यातून कुणी ना कुणी आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती एकच झाले, पण त्यांनी जो इतिहास घडवला तो कित्येक वर्षांपर्यंत महाराष्ट्रातून सगळं जग तो इतिहास आज आठवतोय आणि त्याचं काय करतोय, स्मरण करतोय की नाही. तसं तुम्ही एकटे जरी आले, दोघं तिघं झाले, 4-5 जण 10 जण जरी आले तरी तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहात हे विसरू नका. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मला आनंद आहे, या ठिकाणी संपूर्ण विदर्भाचे प्रतिनिधी आहेत. मित्रांनो, संदेश तुम्हाला घेऊन जायचा आहे. कोणता संदेश? की शेतकरी राजा आहे. शेतकरी कोण आहे? राजा आहे. आणि त्याचा शेतमाल खाणारी जेवढी लोक आहेत ती सगळी त्याची प्रजा आहे. मग प्रत्येक शेतकऱ्याची प्रजा स्वतःची आहे. मी तुम्ही तुमच्या प्रजेला काय खाऊ घालता, तशा लेवलचे तुम्ही राजा आहे. तुम्ही जर त्याला अमृत खाऊ घालत असाल तर तुम्ही खरोखर त्याचे राजा आहे. आणि तुम्ही त्याला जर म्हणजे तुम्ही रामराज्य आणणार आहे आणि तुम्ही त्याला जर विष खाऊ घालत असेल तर तुम्ही लंकेचे राजा आहे. बरोबर आहे की नाही. राजा आहे तो, पण रावण सुद्धा राजा होता. त्या काय ठीक आहे, पण तो प्रतिभावान होता, भक्त होता. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू श्री रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा त्यांनी 1 वर्ष हिमालयात जाऊन पश्चाताप केला, तप केलं. तर भगवान श्री रामांनी जेव्हा तप केलं, पश्चाताप केला, तेव्हा लक्ष्मणाने विचारलं, तर म्हणे आपण जाणता की रावण हा काय होता, कपटी होता, धूर्त होता, तो अतिशय अधर्मी होता, तरी पण तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये पश्चाताप का केला? त्यांनी दिलेलं उत्तर प्रत्येकाने ऐका. हॅलो, आपण सगळ्यांमध्ये थोडा थोडा रावण आहे. त्याच्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये राम आहे, आपल्यामध्येच आहे. राम पण आहे, रावण पण आहे. आपल्या शेतीमध्ये रोग पण आहे आणि आरोग्य पण आहे. आपल्या शेतीमध्ये नफा पण आहे आणि तोटा पण आहे, नुकसान पण आहे. आहे का नाही आहे? नुसतंच नुकसान असतं तर कुणी चालू नसते. खरं का खोटं आहे? फार रोजंदारी केली असते, शिपायाची नोकरी केली असती, पण शेती नव्हती. काही जण करतायत, तसं करताय ना.